उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कसाबला फासावर लटकवण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर नामांकित केले। लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार असलेल्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला होता। पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्करावा लागला। मात्र आता भाजपकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वणी लागली आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधले आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। ज्येष्ठ वकील नवनियुक्त राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम जे आपल्यासोबत आज सर, आज सकाळीच गॅजेट निघालेलं आहे, अनेकांचे फोन आलेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा संभाषण झालेलं आहे की काय संभाषण झालं आणि कोणाकोणाचे फोन तुम्हाला आले? मला काल पंतप्रधान यांचा तर फोन आलाच, मोदी साहेबांचा, आणि निश्चित त्यांनी माझी मराठीतून माझ्याशी संभाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती महोदया आपल्यावरती काही जबाबदारी सोपवू इच्छितात, आपण ती स्वीकारायला तयार आहेत का? आणि मी त्यांना त्वरित होकार दिला आणि मग त्यांना म्हटलं कसली जबाबदारी? त्यांनी राज्यसभेचा सभासद म्हणून हे स्पष्ट केलं आणि त्याच्यानंतर आज गॅजेट आला। तुम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढत आहात आणि आता कुठेतरी एक आनंदाचा क्षण हा परिवारामध्ये पाहायला मिळतोय। काय तुमची पहिली प्रतिक्रिया याबद्दल? अतिशय आनंद झाला। निकम साहेबांनी देशाला नेहमी प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे। जेव्हा ते न्याय क्षेत्रात होते, वकिली करत होते, तेव्हाही त्यांच्यासाठी देश प्रथम फॅमिली नंतर। आत्ताही ते तेच धोरण ठेवणार आहेत, देश प्रथम आणि फॅमिली नंतर। ते त्यांच्या कामामध्ये अतिशय निष्ठेने सर्व कार्य पूर्ण करतील ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे। महाराष्ट्रातून त्यांच्या एकट्याचं नाव आहे जे तिथे राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातनं त्यांची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे निश्चितपणे हा संपूर्ण अभिमानाचा विषय आहे आणि आम्हाला खरोखर खूप आनंद होत आहे। गेले 45 वर्षापासून वडील अविरत पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेला विधीच्या क्षेत्राच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं काम करतायत आणि आता मोठ्या पटलावर जाऊन, राष्ट्रीय पटलावर जाऊन निश्चितपणे अधिक न्यायाचं काम ते करू शकतील अशी मला ठाम अपेक्षा आहे। निकम कुटुंबियांना लोकशाहीच्या माध्यमातून सर्व शुभेच्छा या ठिकाणी मी देतो। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत कशा शुभेच्छा दिल्यात उज्ज्वल निकम यांना पाहूया आपण। श्री उज्ज्वल निकम यांची कायदेशीर क्षेत्राप्रती आणि आपल्या संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे। ते केवळ एक यशस्वी वकील राहिले नाहीयेत, तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यातही ते आघाडीवर राहिले आहेत। त्यांच्या संपूर्ण कायदेशीर कारकिर्दीत त्यांनी नेहमी संविधानिक मूल्य बळकट करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना नेहमीच सन्मानानं वागवलं जावं याकरता काम केलंय। भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नामांकित केलं, हे आनंददायी आहे। त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा, असं म्हणतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी। तर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून कोणाकोणाची वणी लागली आहे, तर कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची वणी लागली आहे, महाराष्ट्रातून एकमेव। याखेरीज केरळमधले शिक्षणतज्ञ सी सदानंद मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंखला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ मीनाक्षी जैन यांची वणी लागली आहे। या सगळ्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले ऐकूया। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नमित केलेलं आहे। मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्यासोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।